मागील दशकाच्या पूर्वार्धापासून वेगवेगळे संगणक इंटरनेटच्या जाळ्यानं जोडणं शक्य झालंय। त्यामुळे विविध यंत्रांच्या वेगवेगळ्या क्रिया आणि कार्य यात सुसंवाद शक्य झालाय। त्यांना स्वतंत्रपणे नियंत्रित करणं सोपं झालंय। त्याला चौथ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात मानली जाते। यामध्ये कोणतेही भौतिक किंवा भौगोलिक अडथळे आता राहिलेले नाहीयेत। एकाच वेळी जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या लोकांशी किंवा यंत्र साधनांशी अधिक कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे संवाद साधणं आता शक्य झालंय। यंत्रांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी प्रणाली विकसित होऊ लागल्यात। अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाला डिजिटल तंत्रज्ञान असं संबोधलं जातं। मग या डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्रांतीनं काय बदल घडवलेत, त्याचा शेतीला खरंच काही फायदा होतोय का, याच विषयावरती सुनील गोरंटीवार यांनी लेख लिहिलाय ॲग्रोवनमध्ये। नमस्कार, मी धनंजय सानप। ॲग्रोवनच्या विशेष तंत्रज्ञान विषयक मालिका म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये तुमचं स्वागत। तर पहिल्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात ही 18व्या शतकाच्या आरंभी म्हणजे सुरुवातीला वाफेवर चालणाऱ्या संयंत्रांचा शोध लागल्यामुळे झाली। विविध उत्पादनांच्या निर्मितीमध्ये उपयुक्त ठरतील अशी पाणी आणि वाफेवर चालणारी संयंत्र विकसित केली गेली। या यंत्रांद्वारे औद्योगिक उत्पादन होऊ लागलं। पूर्वी सर्व कामं ही मानवी आणि पशूंच्या ताकदीवर केली जात होती। हाताच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या तुलनेमध्ये या यंत्रांनी केल्या जाणाऱ्या उत्पादनाचा वेग प्रचंड वाढला। त्यातून औद्योगिक उत्पादनाला चालना मिळाली। याच प्रक्रियेला यांत्रिकी अभियांत्रिकीकरणाची सुरुवात किंवा औद्योगिक क्रांती एक असं म्हटलं जातं। या क्रांतीनंतर साधारणतः 50 वर्षांनी विजेवर चालणाऱ्या असेंब्ली लाईन सुरू झाल्या। त्यामुळेही एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणं शक्य झालं। ऊर्जेचा प्राथमिक स्रोत म्हणून विद्युत ऊर्जा आधीपासूनच वापरली जात असली तरी औद्योगिक उत्पादन साखळीमध्ये तिचा वापर वेगानं वाढला। याला दुसऱ्या औद्योगिक क्रांतीचा उगम असं मानलं जातं। यामुळे तुलनेनं अकार्यक्षम आणि मोठ्या प्रमाणात संसाधनांची आवश्यकता असलेल्या पाणी आणि वाफेवर आधारित यंत्रांपेक्षा खर्च विजेवरील यंत्रांचा वापर वाढला। यातून खर्च आणि मेहनत या दोन्हींमध्ये बचत झाली। विजेवर चालणाऱ्या यंत्र ही वापरायला सोपी आणि देखरेखीसाठी अधिक कार्यक्षम होती। त्यावर आधारित असेंब्ली लाईन्स देखील विकसित होत गेल्यानं उत्पादनाची प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित झाली। औद्योगिक उत्पादनं तयार करण्याचा वेग प्रचंड वाढला। यालाच विद्युत अभियांत्रिकीची जोड असलेली क्रांती किंवा औद्योगिक क्रांती 2 असं म्हटलं जातं। आता 1960च्या उत्तरार्धात प्रोग्रामेबल लॉजिकल कंट्रोलर म्हणजेच तर्कशास्त्राच्या आधारावर विकसित केलेल्या आज्ञावलीवर चालणारे नियंत्रक विकसित झाले। यामुळे विविध उद्योगांमध्ये उत्पादनासाठी इलेक्ट्रॉनिक्स, मेमरी, प्रोग्रामेबल नियंत्रक आणि संगणकाचा वापर होऊ लागला। त्यांच्या साहाय्याने आंशिक किंवा स्वयंचलितपणे उत्पादन घेणं शक्य झालं। औद्योगिक उत्पादनं सहजतेनं आणि अधिक वेगाने घेता येऊ लागली। ही होती तिसऱ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात। त्यालाच इलेक्ट्रॉनिक्सचं युग किंवा औद्योगिक क्रांती 3 असं म्हटलं जातं। आता डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरानं उत्पादनं अधिक वेगानं आणि कार्यक्षमतेनं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्णपणे स्वयंचलित पद्धतीनं घेता येऊ लागली। अनेक उद्योगांमध्ये प्रचंड उष्णता, तीव्र रसायनं आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या हानिकारक किंवा त्रासदायक वातावरणात माणसांना काम करावं लागत असे, ते आता संपूर्णपणे टाळणं शक्य झालं। अत्यंत दूरवरून नियंत्रण करणं शक्य झाल्यानं माणसांसाठी अधिक सुरक्षितता निर्माण झाली। या उत्क्रांतीतील बहुतांश बाबी या औद्योगिक उत्पादनासाठी असल्या तरी त्याला समांतर किंवा थोड्याशा नंतर कृषी क्षेत्रामध्येही यंत्र अवजारे विकसित होत गेली। पहिल्या औद्योगिक क्रांतीपूर्वी शेतीमधील सर्व कामं हे हस्तचलित किंवा पशुचलित छोट्या छोट्या साधनांनी केली जात होती। पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान शेतीमधील कामांसाठी वाफेवर चालणारी यंत्रसामग्री जसं की ट्रॅक्टर आणि अन्य अवजारे साधने विकसित होत गेली। त्यांचा वापर वाढला। पुढे खनिज इंधन म्हणजे जसं की पेट्रोल, डिझेल आणि अन्य काही इंधनावर आणि त्यासोबतच विजेवर चालणारी यंत्र तयार झाली। उदाहरणार्थ ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचलित अवजारे असतील, इंजिन असेल आणि पंप असेल। यालाच कृषी क्रांती 2 असं म्हटलं जातं। तिसऱ्या औद्योगिक क्रांतीनंतर शेतीमधील कामांसाठी मानव नियंत्रित यंत्र किंवा रोबोटचा वापर वाढू लागला। परदेशामध्ये अशी अनेक छोटी मोठी यंत्र व अवजारे रोबोट उपलब्ध झालेली आहेत। त्यांचा मोठ्या प्रमाणात वापरही केला जातो। यालाच कृषी क्रांती 3 असं म्हणतात। हे सगळं भारताच्या कृषी क्षेत्राच्या बाबतीत बघायचं झालं तर भारतासारख्या देशांमध्ये हवामान, जमीन, पीक आणि व्यवस्थापन प्रणाली यामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता असलेल्या देशांमध्ये अशा यंत्रांची किंवा रोबोटची उपलब्धता फारच कमी झाली आहे। आपल्याकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण अधिक असून त्यांना हे अधिक खर्चिक तंत्रज्ञान अजून परवडण्याच्या कक्षेमध्ये आलेलं नाहीये। म्हणूनही अशा संपूर्ण स्वयंचलित यंत्राचा वापर अतिशय मर्यादित आणि नगण्यच राहिला आहे।
जागतिक पातळीवरील प्रगत देशांमध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये विकसित झालेल्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रातही होऊ लागलाय. तिथे त्यांच्या शेतीला आवश्यक अशा तंत्रज्ञानाचा विकास केला जातोय. तिथे लोकसंख्या कमी असल्यामुळे मनुष्यशक्ती किंवा मजुरांची उपलब्धता फारच कमी आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या कामांसाठी स्वयंचलित यंत्रांचा वापर अधिक होतो. आता उदाहरणार्थ शेतीमध्ये खतं किंवा पाणी किंवा पीक संरक्षणाचं विविध उपाययोजना नेमक्या कुठे आणि केव्हा आणि किती प्रमाणात करायच्यात हे ठरवणं ही महत्त्वाचं काम असतं. शेतातील जमीन, हवामान, पीक आणि पिकांच्या वाढीच्या अवस्था, पिकांची अवस्था, व्यवस्थापन प्रणाली यानुसार त्या स्थान आणि वेळ यांच्यानुसार बदलत जातात. त्यासाठी निर्णय घेणारी अधिक सक्षम उपकरणं विकसित केली जातात. त्यासाठी यांत्रिक किंवा डिजिटल सेन्सरचा वापर केला जातोय. अलीकडे डिजिटल तंत्रज्ञानामुळे ही सर्व माहिती प्रत्यक्ष वेळेत मोजून तिचं पृथक्करण करता येतं. त्यानुसार कोणतीही निविष्ठा योग्य वेळी देण्याचा अचूक निर्णय घेतला जातो. यात संगणकीय प्रणाली आणि इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे घेतलेला निर्णय दूरसंचार तंत्राद्वारे स्वयंचलित यंत्रांना पोहोचवता येतो. ती वेळेवर सुरू करून आवश्यक ती कामे करून घेता येतात. यात निविष्ठा देणंच नाही तर शेती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं अन्य क्रियाही वेळेवर आणि ॲटोमॅटिक पद्धतीनं करता येतात. आता उदाहरणार्थ पेरणी करणं असू द्या किंवा काढणी असू द्या, हेच डिजिटल कृषी तंत्रज्ञान 4 आहे असं म्हटलं जातं. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. तुम्हाला डिजिटल कृषी तंत्रज्ञान 4 विषयी नेमकं काय वाटतंय? तुमच्या काही शंका आहेत का? कमेंट करून नक्की कळवा. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स. शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा. फक्त बातम्या, घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrowon.com ला अवश्य भेट द्या.